पत्रकार मित्रांनो, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे निवडणुका ज्यावेळेस जवळ येतात आणि शेवटचं वर्ष असतं त्यावेळेस आपल्याला अर्थसंकल्प सादर करता येत नाही, म्हणून आपण अंतरिम अर्थसंकल्प दर 5 वर्षांनी सादर करत असतो. लोकसभेच्या निवडणुका होऊन तिथं नवीन अर्थसंकल्प त्यांनी सादर केल्यानंतर आपला अर्थसंकल्प साधारण जुलैमध्ये त्या ठिकाणी येईल आणि म्हणून हे 4 दिवसाच्या अधिवेशनामध्ये साधारण एप्रिल, मे, जून, जुलै हे 4 महिन्याच्या खर्चाला मान्यता आम्ही घेणार आहोत. आणि ते घेत असताना हे मी पण आत्ताच पत्र वाचलं, कारण मी पण आज बाहेर दौऱ्यावर होतो, मी मगाशीच आलो आणि आत्ता मला ते वाचायला मिळालं. खरं तर विरोधी पक्षाचं म्हणजे त्यांच्यामध्ये काही त्राणच राहिलेलं नाही, कुठलं तरी काहीतरी आरोप करायचे. त्याच्यामध्ये मी तर आल्यावर एक चौकशी केली महानंदच्या बद्दल. बघा, सातत्याने बोललं जातं की हे महानंद गुजरातला देऊन टाकलं, गुजरातच्या दावणीला बांधलं. महानंदची जागा पत्रकार मित्रांनो गोरेगाव मध्ये आहे, ती आपल्या सरकारची जागा आहे, महानंदला दिलेली जागा आहे. अनेक महत्वाचे प्रकल्प काही वेळेस NDDB ही पूर्णपणे देशाची एक दुधामध्ये काम करणारी संस्था आहे आणि मागे आपल्याच महाराष्ट्रातला जळगावचा दूध संघ हा NDDBने चालवायला घेतलेला होता. तो चांगला चालायला लागल्यानंतर पुन्हा तो जळगाव जिल्हा दूध संघाकडे आला आणि आता दुधा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी तो संघ चालवतात. त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काहीतरी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून वेगळं करतोय, कुणाला तरी कोणाच्या तरी घशात काहीतरी घालतोय, हे इतकं दादांत कुठे माहिती घेत नाही, काही करत नाही आणि उगीच उचलली जीभ लावली टाळायला अशा प्रकारच्या यांचा काहींचा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्यात अजिबात तथ्य नाहीये. ही बाब मला आवर्जून आपल्याला सगळ्यांना सांगायची. मी करार केल्यानंतर अजून करार पण झालेला नाहीये, चर्चा झालेली आहे, सगळ्यांनी राजीनामे दिलेले. आता त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर कॅबिनेट त्याच्याबद्दलची चर्चा करेल, निर्णय त्या बाबतीमध्ये घेईल आणि तो स्पष्टपणे आपल्या सगळ्यांनाच कळेल. पण याच्यातून कुठेतरी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर हे सरकार अन्याय करतंय अशा प्रकारची भावना निर्माण करायची, हे अतिशय चुकीचं त्यांचं आरोप आहे. हे पण मला या निमित्तानं सांगायचं आहे. आताच DCM साहेब म्हणाले तशा पद्धतीनं खूप चांगले निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले गेले. थोडंसं मध्ये पंतप्रधानांची कॉन्फरन्स एक होती, व्हिडिओ कॉन्फरन्स, त्याच्यामध्ये काही महत्वाचे कार्यक्रमाच्यामुळं आम्ही तिथं हजर होतो, म्हणून थोडं पत्रकार मित्रांना पण भेटायला आम्हाला उशीर लागला, नाहीतर आम्ही मगाशीच तुम्हाला सगळ्यांना भेटलो असतो. एकंदरीतच आता वेगवेगळे ज्या काही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतायत, त्यांनी ड्रग्सच्या बद्दलचा उल्लेख पण पत्रामध्ये केला. मित्रांनो, पुण्यामध्येच नवीन आलेले CPनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं, पोलीस यंत्रणेने लक्ष घातलं आणि 4000 कोटी रुपयाचं जवळपास ड्रग पकडलं. अजून पण त्याचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत ह्याचा शहानिशा तपास चाललेला आहे. कुठं लंडनला धागादोरा पोचलाय, पंजाबला धागादोरा पोचलाय, वेगवेगळ्या भागामध्ये ते धागेदोरे पोचले. त्याच्या संदर्भामध्ये एवढा आता तपास लागला, त्याचं कुठंतरी थोडंसं कौतुक करायचं सोडूनच द्या. परंतु हे एवढं कसं वाढलं, काय वाढलं, वाढायला नकोच. आपल्या मधली नवीन पिढी ह्याच्यामध्ये कुठंतरी त्याच्या आहारी जाण्याचं अजिबात काही कारण नाही. त्याकरता खबरदारी सरकार कुणाचाही असलं तरी घेतली गेली पाहिजे, हेही त्रिवार सत्य आहे. पण हे पोलीस यंत्रणा त्याच्यातनं सगळ्या गोष्टी अतिशय खोलामध्ये जाऊन करतेय. आम्ही तर त्यांना सांगितलेले, देवेंद्रजींनी काल पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांना 25 लाखाचं बक्षीस पण जाहीर केले. शेवटी चांगलं काम करणाऱ्याला एक शाबासकीची थाप टाकल्यानंतर त्यांना पण ग्रुप येतो, आणखीन ते जोमाने कामाला लागतात. ही पहिल्यापासूनच पद्धत आहे, परंपरा आहे, त्याच्यामध्ये काही नवीन सरकारने केलंय अशातला भाग नाही. पण त्याच्याबद्दल पण टीका टिप्पणी करायची, निव्वळ टीका टिप्पणी करणे एवढा एकमेव उद्योग हा त्यांच्याकडे राहिलेला आहे आणि त्याच्यातून सातत्याने काहीतरी गरळ ओकायची कामं चाललेली आहेत. मी नेहमीच म्हणतो की सगळ्यांनीच एक भाग ठेवून प्रत्येकाने आपापली स्टेटमेंट केली पाहिजे. सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजणच काम करतो, त्यावेळेस ती सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा ही सगळ्यांनीच, आम्ही पण लोकांनी किंवा विरोधी पक्षांनी, सगळ्यांनीच, सर्वच राजकीय पक्षांनी
पुढे पण चालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्याच्यामध्ये कुठं कोण चुकत असेल तर त्यालाही समजून सांगण्याचं काम केलं पाहिजे असं माझं स्पष्ट या निमित्तानं मत आहे। मित्रांनो, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा एक आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या बद्दल आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की स्वतः राज्याच्या प्रमुखांनी शिवाजी महाराजांची शपथ शिवाजी आपल्या दसऱ्याच्या वेळेस घेतली, विजयादशमीच्या वेळेस, आणि त्याच्यानंतर संपूर्ण सरकार त्याच्यामध्ये कामाला लागलं, यंत्रणा कामाला लागली। त्याबद्दल जास्त विस्तृतपणे मुख्यमंत्री महोदय बोलतीलच, परंतु एकदा याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर व्यक्ती कुणीही जरी असली, प्रत्येकाला संविधानाने लोकशाही पद्धतीनं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही। परंतु आपण काय बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय, काही काही जण तिथं विभागीय आयुक्त असतील, कलेक्टर असतील, एसपी असतील किंवा बाकीचे अधिकारी असतील, यांच्याशी वागत असताना बोलत असताना त्यांना कशी प्रकारची शिवराळ भाषा वापरली जाते, हे नक्की कोण करतंय, एवढं कसं काय धाडस होतंय, ह्याही खोलामध्ये थोडंसं जाण्याची नितांत गरज आहे। आणि एवढं स्वतः राज्याचे प्रमुख असं मी कधी बघितलं नाही। मागे पण अनेकांनी उपोषण केले, मोर्चे काढले, परंतु राज्याचे प्रमुख दोन वेळेला, एकदा तिकडे जालन्यामध्ये गेले, एकदा नवी मुंबईमध्ये गेले, आणि एकच राज्याची कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, सगळ्यांच्यामध्ये एकोपा राहावा आणि प्रश्न तसाच लागावा, त्याच्यामध्ये खूप वर्षाची मागणी आहे। पृथ्वीराज बाबांच्या सरकारने पण त्याच्यामध्ये निर्णय घेतला होता, तो टिकला नाही हायकोर्टात। देवेंद्रजींनी पण निर्णय घेतला, तो टिकला नाही सुप्रीम कोर्टामध्ये। आणि त्याच्यानंतरच्या काळात आता निर्णय घेताना माणूस एखादा दुधाने तोंड भाजल्यानंतर ताक देखील कोकरूप पितो, हे आपल्या मराठीमध्ये बोललं जातं। तशा पद्धतीनं फार बारकाईनं त्याच्यात लक्ष घातलं आणि मागास आयोग नेमणं, एक न्यायालयाची समिती नेमणं आणि त्याच्यातनं मार्ग काढणं, हे सगळ्या गोष्टी करत असताना आज देखील जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य ही केली जातात। मुख्यमंत्र्यांच्या बद्दल शिवराळ भाषा केली जाते, उपमुख्यमंत्री असतील, बाकीचे सगळेजण असतील, अशी पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती। कुणी असं समजू नये किंवा हे आपण काही बोललो तर ते खपतं, असं होणार नाही। शेवटी सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत याची नोंद देखील सगळ्यांनी घ्यावी। कारण नसताना हे समाजामध्ये गैरसमज पण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये। आणि मला समाजाला पण आव्हान करायचंय की हे सगळं करत असताना याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टिकाऊ होतील ह्याच पद्धतीचा प्रयत्न, जसं बिहारच्या सरकारने नितीश कुमार यांनी 10% आरक्षण वाढवलं, तसं आपलं 52 अधिक 62 अधिक हे 72% झालेलं आहे। आणि सगळ्यांचं मत आहे की एक फार बारकाईनं काही कोटी लोकांचं सगळं माहिती घेऊन ते केलेलं आहे। सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल 6.5 लाख हरकती आलेल्या आहेत, त्याच्याबद्दलचं पण काम चाललेलं आहे। शेवटी करताना काम मागणी केल्यानंतर ती कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये कशी बसेल हा देखील अतिशय महत्त्वाचा त्याच्यातला प्रश्न असतो। याची पण नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी। आणि एकंदरीतच राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार चांगल्या पद्धतीनं काम करतंय, ते करत असताना त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न हा कोणी करू नये। त्याच्या पाठीमागं कोण आहे त्याही बद्दल खोलात जाऊन त्याच्या संदर्भातली माहिती घ्यावी लागेल। कारण एक व्यक्ती एवढं धाडस त्या बाबतीमध्ये करणार नाही, तर त्याही संदर्भामध्ये सरकार निश्चितपणे योग्य ती भूमिका घेईल, एवढंच